कोणाला बघ शाळेला उशीर होतो आज कामवाली बाई पण नाही पदरावरती सरकारीचा मोर नाचरा हवा संसारातून वेळ काढून खेळ खेळूया नवा पैठणी घेऊन आला वहिनी उघडताना नमस्कार. होम मिनिस्टर होणार सून मी या घरची पॉवर्ड बाय एव्हरयूथ नॅचरल्स वॉलनट स्क्रबमध्ये मी आदेश बांदेकर आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो. आपण आजही एका ताईला भेटणार आहोत. ही ताई सूरजबेन कंपाऊंड तेजपाल स्कीम विलेपार्ले इथे राहते. सोनाली श्रीधर भातडे असं या ताईचं नाव. या ताईला भेटणार, तिला बोलतं करणार. आपण बघितलं की लव्ह मॅरेज असतं ना तेव्हा असं खराळून बोललं जातं, पण त्याचबरोबर जेव्हा अरेंज मॅरेज असतं तेव्हा खूप बंधनं असतात. कारण कधी आईबाबांचं म्हणणं असतं, म्हणजे मुलीच्या आईबाबांचं, आमच्या ताईच्या आईबाबांचं म्हणणं असतं की जोपर्यंत साखरपुडा होत नाही ना तोपर्यंत तिने भेटायचं नाही, आणि तीही आपल्या आईबाबांच्या आज्ञेचं पालन करत असते. लव्ह मॅरेजमध्ये तर आपण बघितलं की आईबाबांना नंतर कळतं, आधी भेटीगाठी झालेल्या असतात, एकमेकांबद्दल माहिती असते. पण या होम मिनिस्टरच्या होणारं सून मी या घरची या प्रवासामध्ये आपण बघितलं तर जेव्हा अरेंज मॅरेज असतं ना तेव्हा खरंच प्रश्न पडतो की सासूबाईंची अट ती आमची ताई जेव्हा लग्न करून त्या घरात जाईल तेव्हा ती पूर्ण करेल ना? नाही, नक्की करेल. कारण ताईवर लहानपणापासून माहेरच्यांनी केलेले संस्कार आमची ताई कधीच विसरणार नाही, आणि त्या संस्कारांचा पाया मजबूत असल्यामुळेच सासरी गेल्यानंतर तिथे ती कुठल्याही गोष्टी करण्यासाठी कमी पडणार नाही. कारण कुठल्याही गोष्टी म्हणत असताना त्या प्रत्येक कुठल्याही गोष्टीमध्ये त्या घराचं सुख आणि सासरचा आनंद हेच तिच्यासाठी महत्त्वाचं असतं. सुरुवात करूया आजच्या गप्पांना. भेटूया आपल्या आजच्या ताईला आणि भातडे कुटुंबाला. मी सोनाली श्रीधर भातडे. मी इलेक्ट्रोप्लाझ्मा इक्विपमेंटमध्ये अकाउंटंट या पदावर काम करत आहे. कबड्डीमध्ये मी स्टेट प्लेअर आहे. ॲज अ खेळाडू म्हणून मी आज सगळीकडे ओळखली जाते. या कबड्डी खेळाने मला बऱ्याच गोष्टी मिळवून दिल्या. एक महत्त्वाची गोष्ट मिळवून दिली म्हणजे माझा लाईफ पार्टनर. तो ज्या दिवशी माझ्यासमोर असतो की त्या दिवशी असं वाटतं की आम्ही दोघं फक्त एकामेकांसाठीच बनलेलो आहोत. हाय, मी अमर जाधव. फर्स्ट टाइम हिला वरातीमध्ये बघितलेलं, आणि वरातीमध्ये मी ठरवलं की लग्न करायला ही असेल. तो मला फार आवडतो. असाच तो लग्नानंतरही माझ्या मनातलं सगळं ओळखू दे. येत्या 10 मेला आमचं लग्न आहे, आणि आमचं लग्न हे मोठ्या धूमधडाक्यात आहे, त्यामुळे सगळ्यांना आग्रहाचं निमंत्रण. हा, सगळ्यांनी लग्नाला यायचं. नमस्कार. 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 वेलकम आहे तुमचं आमच्या घरी. धन्यवाद. असू दे घेतो थोडीशी टेस्ट करा. हो, नक्की घ्या. काय टेन्शनच येतं, मी नक्की खाणार. पण आता काय उखाणा पाठ केलाय का? हो, ऐकवा ना. सासूबाई आहेत प्रेमळ, दीर आहेत हौशी. अमररावांचं नाव घेते होम मिनिस्टरच्या दिवशी. बरं, सासूबाई प्रेमळ आणि दीर हौशी आहे ते कधी कळलं? कारण आमचं लव्ह मॅरेज आहे ना, त्यामुळे अटॅचमेंट होती ना. चला, लव्ह मॅरेज आहे. मी आता म्हटलं होतं ना, बघा आता किती फरक पडतो. हा, बरं, द्या ओळख करू. हे माझे मिस्टर अमर जाधव. ही माझी आई सुनीता भातडे. या माझ्या सासूबाई नमस्कार श्यामला जाधव. हे माझे पप्पा नमस्कार. हे माझे मामा आजोबा. नमस्कार. नमस्कार. ही माझी वहिनी नमस्कार. ह्या माझ्या मामी. बर. ही माझी मोठी बहीण. नमस्कार. ती 2 नंबर बहीण. ते मोठे भाऊजी. नमस्कार. ती मामी. ती ताई माझी. हा छोटा भाचा. हो हो. आणि सगळी आमची इकडची नमस्कार सगळ्यांना. आणि हा माझा गोड भाचा. अरे वा वा. चला, सगळ्यांची ओळख झाली. आता सुरुवात करूया आजच्या गप्पांना. नमस्कार. नमस्कार. कुठलं माहेर? विलेपार्ले. म्हणजे कुठे? सूरजबेन कंपाऊंड तेजपाल स्कीम रोड नंबर 1. आता तुम्ही सासरी कुठे जाणार? मी आता जाणार CBD बेलापूर. काय खरं नाही सासूबाई. सेऊड.
कशा उत्तर देत आहेत बघितलं ना. सासूबाई जरा जपून. घरी कोण कोण तुमच्या? आई वडील, आजोबा, बहीण, आम्ही तिघी बहिणी. 3 बहिणी. हो, एका बहिणीचं 2 वर्षापूर्वी लग्न झालं, माझं आता आहे. आणि एक 2 नंबर बहीण आहे, ती पुढच्या वर्षी. तिचं अजून 2-3 वर्ष. हो का? अच्छा, बरं चाललंय तुमचं टप्प्याटप्प्याने. बाबा काय करायचे, आई काय करते? बाबा रिक्षा चालवतात, आई भांड्यांची कामं करते. आणि तुमचं बालपण मग कसं गेलं? गेलं छान गेलं एकदम. आईची मेहनत म्हणजे आत्तापर्यंत आमच्या आईने खूप मेहनत केली म्हणून आम्ही एवढं शिकू शकलो. आणि ताईने मेन म्हणजे जेव्हा आम्ही 12वीला ताई होती तिने फक्त 12वी क्लिअर केली, कारण तेवढी परिस्थिती नव्हती की पुढे जाऊन शिकायची. त्यामुळे ताईने फक्त 12वी केली आणि मम्मीला बोलली की आम्ही शिक्षण स्टॉप करते, आपण बाकी दोघींचं शिक्षण पूर्ण करू. तिच्या बेसवर तिने खूप मेहनत केली ताईने, आणि आज आम्ही दोघे इथे TY BCom तरी करू शकलो पूर्ण ताईमुळे. आणि तिने आत्ता लग्नानंतर ते कम्प्लीट केलं. मग पुढे पुढे कॉलेज झालं, कॉलेजमध्ये ॲक्टिव्हिटी वगैरे सगळ्या. काय काय करायचं ऍक्टिव्हिटी? मला खेळाची फार आवड आहे, मी कबड्डीपटू आहे. काय सांगता? आणि मलखांबपटू पण आहे. मलखांबपटू आणि रग्बीपटू पण आहे. हे पण पटू आहात? हो. आणि प्रेमपटू? ते झालं खेळात पडल्यावरती. खेळात पडल्यावर झालं, मग प्रेमात पडला? हो, खेळामध्ये फक्त सर्टिफिकेट नाही मिळू शकत ना, लाईफ पार्टनर पण मिळू शकतो. काय सांगता? मला नाही माहिती. हो, खेळातच लाईफ पार्टनर मिळाला. मग ते काय? तेही कबड्डीपटूच आहेत. तेही कबड्डी खेळतात? बोलवा मिस्टरांना. अहो या. नमस्कार. तुमचं बालपण कुठलं? माझं बालपण सायन्स सोनापट्टी. घरी कोण कोण? घरी आई आणि भाऊ छोटा. तुम्ही कबड्डी खेळता? कबड्डी खेळतो. कुठे खेळायचा? कबड्डी पूर्ण मुंबई उपनगरमध्ये व स्टेट लेवलला पण खेळलेलं आहे. तुम्ही खेळायचा? आणि तुम्ही काय? स्टेट लेवल प्लेअर. पण महिला आणि पुरुष अशी वेगळी टीम असतात ना? टीम वेगळं असतात, पण ज्या गेम्स होतात ते एकत्रच होतात ना. मग काय झालं? मग त्यामुळे आम्ही भेटलो त्या खेळताना एका मॅचला. कुठल्या मॅचला? ती मॅच लक्षात आहे का? विले पार्लेमध्ये. पार्ल्यामध्ये? हां. मग तिकडे भेटलात तुम्ही? तिकडे भेटलो आम्ही. कसे काय भेटला? म्हणजे सिलेक्शन चाचणी असेल टुर्नामेंट, तर त्यामध्ये पहिला टुर्नामेंट मॅच होतात, नंतर सिलेक्शन होतं. त्यामध्ये आम्ही दोघं 12 जण सिलेक्ट झालो. मुली 12 जणी असतात आणि मुलं 12 जण. तर ते मुंबई उपनगरची एक टीम होते. अच्छा, मग तुम्ही एकत्र होते. मग काय झालं? मग त्यानंतर आमचं सिलेक्शन झालं आमचं. मग पुढे काय झालं? मग त्या सिलेक्शन टायमाला आम्ही दोघं सँडविच खायला थांबलेलो. सँडविच. पण कोणी प्रपोज कधी केलं? ते झालं आमचं 30 तारखेला, वटपौर्णिमा होती. वा, दिवस पण छान निवडला. माझ्या नवऱ्याने निवडला. हो. मग मी त्याला बोलली का ठीक आहे, मी विचार करेन. होतं मनात, पण मुलीने वेळ घेतला पाहिजे की नाही. उगाचच? हो. मग वेळ घेतला? हा, वेळ घेतला. आणि मग नंतर 1 जुलैला फोन करून सांगितलं काय? मॉर्निंगला की हो माझाही होकार आहे. मलाही लगेच दुसऱ्या दिवशी? 1 दिवसाचा. मग तुम्ही काय म्हणालात? मग आता भेटूया आपण ग्राउंडवर. बरं, ह्यांनी कधी असं झालंय का की तुम्ही एखादी त्यांची मॅच बघतात, तुम्ही बसलेले आहात आणि हे खेळतायत, आणि हे तुम्हाला बघून खेळत असताना तुमच्यावर इम्प्रेशन पाडण्यासाठी जरा जास्तच जोरदार चढाई वगैरे केली आहे, खेळ खेळले, असं शायनिंग मारणं ज्याला म्हणतात ना? माझ्या नवऱ्याला शायनिंगच मारता येत नाही. तोच माझा मायनस पॉइंट आहे. काय सांगता? खरंच. हो, मॅचला जरी असेल, आता मी आली असेल ग्राउंडवरती, पाठीच कळवणार मॅच करून की माझी मॅच आहे म्हणून हे बघायला, पण बायको आली आहे की नाही बघायला काहीच बघत नाही. आपला खेळाने ते. त्यामुळे कबड्डी ही पहिली बायको आणि नंतर मी. अरे दुसरं आहे म्हणजे तुमचं. असं झालंय काय? हो, खरं काय? हा, खरं आहे ते. कबड्डी खूप आवडतं? कबड्डी खूप आवडतं पहिलं लहानपणापासून. आता अजून खेळता? आता अजून खेळतो. बरं, हे कधी असे तुम्हाला धमकी बिमकी नाही द्यायचे? खूप. काय? कसली? भांडलं की मला तुझ्यासोबत राहायचंच नाहीये, माझ्याशी बोलायचं नाही, आवाज ऐकवायचा नाही तुझा. मग नंतर बोलतात. का हो? काय राग आल्यावरती मी तसंच करतो, म्हणजे बोलणं आवडत नाही मला जास्त. मग अरे देवा, कधी आहे लग्न? लग्नाचं 10 10 मे. मे. आता काय ते भांडून बिंडून घ्या. मग काय, खूप भांडतो आम्ही. हो ना? भांडल्यामुळेच प्रेम वाढतो. हो, मला माहित नाही. असं असतं. मग घरी कधी कळलं? कसं कळलं? मोठा इन्सिडेंट झालेला आहे. काय? म्हणजे आम्ही नॉर्मल पहिला आमचा असा कॉन्टॅक्ट नव्हता, दोघांकडेही फोन नव्हते. PCवरनं खूप फोन व्हायचे, पण नंतर शक्य नव्हतं PCवरनं पण फोन करणं, कारण जॉबला नव्हती. मग एकदा असंच रिसेंटली मग घरात एक मोबाईल घेतला, बहिणीचा होता नवीन. मग आमचा रात्री 1 ते 4. 1 ते 4? हो, तो टायमिंग होता आमचा. लोक झोपतात ना, मग तेव्हा आम्हाला बोलायला वेळ मिळायचा. मग असंच एकदा रोज संध्याकाळी 1 वाजला, 1:15 वाजला की फोन सायलेंटवर ठेवायची, कारण ह्याचा फोन यायचा. तर एकदा असं बहिणीला कळायला लागलं की सकाळी फोन सायलेंटवर राहायचे, मग मामाचे वगैरे फोन यायचे, मग ते कळायचे नाहीत का. तर मी चुकून झोपली की मग ते सायलेंटवरून काढायची विसरायची.
नाही तसंच झालं, सायलेंटवरती राहिला आणि 2 नंबर गाडीला जाग आली रात्री, त्यामुळे ती उठली पटकन. तर तिला कळलं, मोबाईलची लाईट दिसली चादरी खाली, त्यामुळे तिने चादर खेचली. मग कळलं का माझा फोन असा चालू आहे. मग तिने विचारलं काय चाललं, मी बोलली काय नाही गेम खेळते. ती बोली मोबाईल दे. मग मोबाईल दिला तर सायलेंट होता, तिने रिंगिंगवर काढून ठेवला आणि ह्याने त्यावेळेस नेमका लेट फोन केला. तर मग तेव्हा ताईला शक आलं थोडंफार. मग ताई पटकन मम्मीला सकाळी बोलते, मी सकाळी मग घाबरली ना मी का फोन नाही, फोन आता कळलाय घरात, त्यामुळे आता मी विचारणार. तर मी ताईची नेमकी लेट उठली, पण मी जागी होती अशी. ताई सकाळी ऑफिसला निघाली, हां हिचं काहीतरी चाललंय बघायला पाहिजे, संध्याकाळी येऊन बघते वगैरे. मग मी म्हटलं हां आता संध्याकाळी ताई आलं की काय खरं नाही. मग कळलं, तेव्हा कळलं का असं काहीतरी आहे म्हणून. मग घरी कळलं? हो, मग मी ताईला सांगितलं का असं असं आहे. मग ताई काय म्हणाली? ताई काय बोलली नाही. पहिला ताई शांत झाली एकदम, कारण तू आणि कोणाला असं करू शकते म्हणजे तुला कोण मुलगा मिळू शकतो का असं? कारण डेअरिंग बाजना असे म्हणजे अरे ती बापरे, बोलते तुझ्या हा, नादाला danger. असं कोण जाईल हो. म्हणून तिला पहिला भीती होती. मग आता आहे आता म्हणजे लग्न ठरलं, दोघांच्याही घरातून काहीच प्रॉब्लेम झाला नाही. व्हेरी गुड. म्हणजे ज्याची भीती होती ते काही नाही, आमचं सगळं नीट सॉल्व्ह झालं आणि फायनली 10 मेला लग्न ठरलं कबड्डीमुळे. कबड्डीमुळे. तुम्ही लग्न तिकडे ग्राउंडवरच का नाही केलं? ग्राउंडवरतीच आहे ना पुण्याला. कबड्डीच्या? हो. व्हेरी गुड. मग मधली जी जवळच रेष आहे आहे. तिकडे अंतरपाठ ठेवा. हो, एक माहेरचं मंडळ, एक सासरचं मंडळ, 2 मंडळ. वा, शुभेच्छा आहेत तुम्हाला. Thank you. आणि आता दोघे एकमेकांना किती ओळखता ते मला विचारायचं आहे. पहिला प्रश्न त्यांच्यासाठी, झी मराठीवरील कोणती मालिका बघणं ताईला खूप आवडते? होणार सुनमी या घरचे. आणि ते तर होतेच आहे. अभिनंदन. ताईला कशाची भीती वाटते? तिला असे स्वप्न वगैरे पडत त्याची भीती वाटते. अरे वा, रात्री स्वप्न अभिनंदन. पडत त्याची भीती वाटते. कोणत्या फुलाचे गजरे ताईला आवडतात? सापायचा असतो नाही, जाईचा असणार. जाईजुई. चला अभिनंदन, 3 उत्तर बरोबर. ताईने कोणाचा भरपूर मार खाल्लाय? कोणाचा खालास का मार? सांगा. आईचा. आईचा. त्यामुळे उत्तर चुकलं. तुमच्यात कोणता बदल ताईला अपेक्षित आहे? राग कमी होणं तुझं असणार. अरे वा. 4 उत्तर बरोबर आली आहे पण त्यांची. आणि आता बघूया ताई किती उत्तर बरोबर देते. तुम्ही दिलेलं कोणतं गिफ्ट मिस्टरांना आवडतं? मी हाताने बनवून दिलेली ग्रीटिंग. अभिनंदन. तुमचा फोटो मिस्टरांच्या पर्समध्ये असतो का? हो. 2 उत्तर बरोबर. तुमच्या आधी मिस्टरांनी किती मुलींना प्रपोज केलेला आहे? किती? किती? तिकडे तुम्हाला माहितच नाहीये? एक फक्त माहितीये. नका नाव नका घेऊ. एकच माहितीये. अभिनंदन. मिस्टरांनी राग आल्यावर काय करावं असं तुम्हाला वाटतं? रागात पण स्वतः शांत व्हावं. मिस्टरांना कोणता खेळ आवडतो बघायला? क्रिकेट आवडतो खूप. अरे म्हणजे 5ही उत्तर बरोबर आली. अभिनंदन. झी मराठीकडून हे पावित्र्याचं प्रतीक तुळशी वृंदावन तुम्हाला भेट म्हणून. अभिनंदन. थँक्यू. आणि हा एक छोटासा आहेर झी मराठीकडून. थँक्यू. अभिनंदन. नमस्कार. नमस्कार. तुम्हालाही नमस्कार. बरं, ते मगासपासून ना ते ताई कुठे? ताई ही बघा माझी ताई. नमस्कार. हीच ती ताई ज्यांचा मोबाईल घेऊन तुम्ही चादरीच्या आतमध्ये यांच्याशी हो, हीच ती ताई. संवाद साधत होता. तुम्हाला कळलं होतं? हो, त्यावेळेला थोडासा डाऊट आला होता, पण म्हटलं नसेल फ्रेंड्स पण असू शकतं, पण एवढं रात्री कोण बोलणार ना फोनवर. बरोबर आहे, डेंजर आहे. हो की नाही? बरं सासूबाई, काय तुमचं काय म्हणणं आहे? एक अट कुठली? आमच्याकडे आल्यानंतर जीन्सची पॅन्ट वगैरे वापरू नये. जीन्स पॅन्ट घालू नये, फॅशनेबल राहू नये. फॅशनेबल राहू नये. बाकीच्यांचं काय म्हणणं आहे? आताच्या ह्याच्यामध्ये सगळ्याच मुली राहतात असं. राहतात. हो, नाही म्हणजे जीन्स घालायची नाही असं म्हणजे त्याच्यामध्ये काय आहे, आताच्या मुली सगळ्याच घालतात जीन्स आणि वरती कुर्ता घालतात. माझी फ्रेंड मैत्रीण आहे. बरं, तुमचं झालंय का? नाही. थांबा आता, तुमच्याकडे पण येईल असं. आईचं काय म्हणणं आहे? हो, घालावं. घालावी. आमच्या इथे घालते ना, नाही ते आहे पण ते केव्हा तरी ठीक आहे ना, रोज नाही. रोज नाही. त्यामुळे माहेरचे एकवटले सगळे आता. बरं, या जनरेशनला विचारूया काय म्हणणं आहे? आतापर्यंत आमच्या घरामध्ये जीन्स पॅन्ट कोणी म्हणजे कुठली पोरगी जीन्स पॅन्ट घालत नव्हती आतापर्यंत. त्याच्या पुढे कोणी घालू नये. जरी शिकलेले असले तरी आपलं जसं चाललंय घरात तसं चालू. काळ बदलला. काळ बदललाय. तुमचं काय म्हणणं आहे? कमीत कमी लग्न झाल्यानंतर तरी आपलं सांभाळावं तेवढं सांभाळा. अडचणीतला प्रश्न आलाय त्यामुळे जरा त्यांची मिस्टरांना विचारायचे. तुमचं काय म्हणणं? माझ्या मध्ये तर नाही घातलं तेच चांगलं आहे.
जर कधी बाहेर फिरायला गेलो आम्ही दोघं तर घालायला काय हरकत नाही. सासूबाई दोघांचंही कबड्डी या खेळावर प्रेम आहे आणि कबड्डी खेळताना ना नऊवारीत खेळतात ना. नाही मग जर्सी असते आणि शॉर्ट्स असते. मग ती चालते, ती खेळण्यापुरते चालते. तुमचं काय म्हणणं आहे? ठीक आहे, आता मी समजलं कारण त्या घरची सून होणार आहे मी, त्यामुळे मी सासूबाई जे बोलतील ते मी ऐकेन, कारण पाहिजे तेवढी जीन्स मी घालून घेतली. तुम्हाला एक सांगू, त्या सासूबाईंच्या चेहऱ्यावरच काय लिहिलंय हा सांगा ना. ते आता फक्त तक्रार करायची म्हणून त्यांनी केली आहे, त्याच उद्या सांगतील जरा एक विकत घेऊन ये म्हणून. असंच ना. बरं, आता मला तुमच्या यांच्याकडून 3 अपेक्षा कोणत्या? आता मला भाऊ नाही, त्यामुळे माझी पहिली अपेक्षा अशी आहे की माझ्या आई वडिलांना पूर्ण म्हणजे असं सांभाळून घ्यावं. ॲज अ मुलगा कसा एखादा असतो तसं त्याने माझ्या आईवडिलांची केअर करावी, काळजी घ्यावी. काय म्हणणं आहे तुमचं? ते तर आमचं आधी डिस्कशन झालेलं आहे. आता मुलगा नाही बोला ते सांभाळावं लागणारच आहे. बरं. 2, त्याने राग कमी करावा. राग कमी करावा. राग यायचं कारण तर तिचाच कारण असतं, म्हणजे चुका तीच करते आणि त्यानंतर राग येतो. मग ते तिने सुधारायला पाहिजे की तिने चुका नाही केल्या पाहिजेत. माझा राग आपोआप शांत होईल. म्हणजे सगळा राग कमी होणं हे तुमच्यावर आहे. हो. 3री अपेक्षा मला खुश ठेवणं. हा हो. बर काय हो? ते तर ठेवावंच लागणार ऑब्व्हियसली. म्हणजे कसं काय करणार तुम्ही? कसं म्हणजे ज्या त्याच्या इच्छा असते त्या पूर्ण कराव्याच लागतात, त्याने आपोआप खुश होणार. शेवटचीच इच्छा अशी आहे की त्याच्यामध्ये आधीच्या 2 इच्छा गेलेल्या आहेत. तुमच्या 3 अपेक्षा सांगा. तिने तिचं शिक्षण पुढे कम्प्लीट करावं, अजून शिक्षण पूर्ण करावं. आता TY झालेलं आहे. किती छान. काय हो, हे जीन्स बीन्स घाला याच्यापेक्षा ती इच्छा त्याने जी व्यक्त केली अपेक्षा ती जास्त महत्त्वाची. नक्कीच पूर्ण करेन. करणार. 1. आणि आमचं घरामध्ये म्हणजे घरानं आमचं मोठं आहे तसं, तर त्यामुळे सर्वांना सांभाळून घेतलं पाहिजे, ही 2री अपेक्षा. नक्की. इतके दिवस कबड्डी खेळत होता, आता टीम मॅनेजर बना असं त्यांचं म्हणणं आहे. 3री म्हणजे गावी आमची शेती आहे. जर कदाचित शेती करावी लागली तर ती करण्याची तिची तयारी असली पाहिजे. बोला. येते मला पण शेती, मी नक्की करेन. नाहीतर शेतीत आखाल, टच लाईन आणि दोघेही कबड्डी 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 असं नको. कळलं ना? हो. नक्की नक्की. प्रत्येकाच्या अपेक्षा झालेल्या आहेत आणि मला खात्री आहे की त्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी हे सगळे म्हणजे खूप छान एकोप्याने राहतील आणि अपेक्षा पूर्ण करतील. ते असं म्हणत एव्हरयूथ नॅचरल्स यांच्याकडून हे गिफ्ट आहे आमच्या ताईंना. अभिनंदन. नमस्कार. सगळी फॅमिली सज्ज झालेली आहे. आमची ताई सुद्धा सज्ज आहे. हो ना? हो. बरं, इतका असा खेळकर बिनधास्त स्वभाव, हो की नाही? हो. मग मला सांगा, हे इतकं बिनधास्त आयुष्य जगलेलं आहात आतापर्यंत, घरात आईने काही कमी पडू दिलं नाही, सगळं छान झालेलं आहे, मस्त आहे. अशा वेळेला या घरातली कुठल्या गोष्टी मिस कराल? माझा रस्ता, जिथे मी कुठेही नाही म्हटलं तरी मी माझ्या रोडवरतीच सापडणार. आणि घरातलं काय मिस कराल? बहिणींची मारामारी, भांडणं दोघींची, TV वरून. आईला किती मिस करा? खूप. बाबांना खूप. कारण तो दिवसच असा असतो ज्या दिवशी आजपर्यंत कुठलीही गोष्ट असेल तर कोणी रोखलं नव्हतं किंवा कोणी रोखलं तरी सुद्धा स्वतःची ताईगिरी आमच्या ताईनं केली आणि आता ताई पलीकडे जाणार, त्या घरात जाणार. सासूबाई, तुम्ही काय सांगाल तिला? तर माहेरच्या आठवणी, सासरी गेल्यानंतर येणं पण डोळ्यातलं पाणी येणं, पण माहेरची पण सासरीची पण लोक छान आहेत, तशी काही त्रास देणारी नाही आहेत. हो. माझे मामाही खूप, म्हणजे मी ज्या मामांना घाबरत होती त्या मामांशी आता मी खूप फ्रँकली. त्यामुळे मला असं वाटलं, हा बोलत होता की माझे मामा स्ट्रिक आहे, पण मी भेटल्यानंतर मला मामा मी एकदम माझ्या मामासारखेच वाटले. त्यामुळे मला अजिबात भीती नाही. काळजी करू नका, सगळं घर छान आहे. हां, काय आई, काय वाटेल? खूप आठवण येते. खूप ते धपाटे आठवतील ना? लहानपणी दिलेले तिचे धपाटे आठवतील तुम्हाला? नाही. खूप म्हणजे सगळ्या गोष्टीला पुढे 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 सगळं करायला. सर्व वाडीतलं कुठलाही प्रोग्राम असते पहिली पुढे धावत जाणार, बस एवढं लय. म्हणजे सर्व कोणतं बी काय भाऊ ते सर्वांना सांभाळून घेणार पहिला. हे मोठा आधार तुमच्या सगळ्या. एकंदरीत मुलगा त्या घरात. हो, मुलगाच आहे. खूप मिस करा. पण काळजी करू नका, खूप लांब नाही जात आहे. हां, येणार आहे. हां, आमच्या ताईच्या डोळ्यात पाणी नाही चांगलं वाटत, हो की नाही? भल्या भल्यांच्या डोळ्यात पाणी आणण्याची ताकद आहे आमच्या ताई, हो ना? हो. मग आता खेळ बघूया कोण जिंकणार पैठणी. आणि त्याचबरोबर हे आव्हान
10 हे जे मार्बल्स आहेत ते इथून टाकायचे आणि इथून टाकल्यानंतर ही जी पांढरी पट्टी लावलेली आहे तिथून या पुढे लाल किनारीपर्यंत जाऊन ती थांबली पाहिजे. अलीकडे थांबला तर म्हणजे मार्बल तिथे अलीकडे थांबले तर उपयोगाचे नाहीत, त्यावरच थांबले पाहिजेत. आणि त्याचबरोबर 10 संधी आमच्या ताईला, तिने जर हे आव्हान पूर्ण केलं नाही तर पुढची 10 संधी आमच्या भाऊजींना. बघूया कोण पैठणी मिळवून देण्यासाठी हे आव्हान स्वीकारत आहे. वेळ सुरू झाली. हो 10 या तुम्ही या. अभिनंदन. आज ह्यांनी मिळवून दिली आहे पैठणी. झी मराठीकडून ही भेटवस्तू तुमच्यासाठी. भातडेंच्या कुटुंबात वाढलेली आमची ताई आता जाधवांच्या कुटुंबात जाणार आहे. तिला लग्नासाठी शुभेच्छा देऊया आणि भावी आयुष्यासाठी शुभेच्छा देत असताना आणि हा क्षण पैठणी देण्याचा तथास्तु पुणे यांच्याकडून आमच्या ताईला ही पैठणी. अभिनंदन. होम मिनिस्टर होणार सून मी या घरची पॉवर्ड बाय एव्हरयूथ नॅचरल्स वॉलनट स्क्रबचा हा आजचा भाग इथेच संपतो आहे. पुन्हा भेटूया अशीच एक पैठणी घेऊन होम मिनिस्टरच्या पुढच्या भागात. नमस्कार.